गुड मॉर्निंग. तर आज माझा पायथॉनचा वायवा आहे, जो की एक एक्झाम टाईपच होणार आहे. म्हणजे आम्हाला प्रोग्राम रन करून दाखवावा लागतो त्याच्यात, आणि तो मोबाईल किंवा लॅपटॉपवरनंच होईल. तर लॅपटॉप तर इतके अवेलेबल नसेल, तर मोबाईलवरूनच करावं लागेल आय रिअली थिंक. तर बघू तो कसा जातो. तर आणि आज मी टिफिन वगैरे नाही नेत आहे, कारण काल नेला होता तो तसाच वापस आला आणि घरी येऊनच जेवण करायला लागलं. तर मी इथनं नाश्ताच करून जाते थोडंसं. मी इथे साबुदाणा खाते आणि आज डुगूला सुट्टी आहे. तिला माहीत नाही कशाची सुट्टी आहे, आज सॅटर्डे आहे. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मी निघाली तर कॉलेजसाठी. तसं तर 9 वाजता जायचं होतं, बट आता 9:15 वाजले आणि काकाजीला तिकडे थोडंसं काम होतं. तर काकाजी मला नेऊन देणार आहे डायरेक्ट कॉलेजमध्ये. तर भेटू आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये पोचल्यानंतर. कडेवर चालली होती बाय. कुठे दिसतही नाही. त्याच्यानंतर यांचा इथं अभ्यास सुरू होता. मी मोबाईलवरूनच थोडंसं केलं ChatGPTवरनं, बट तिचं ते काही होणार आहे काय समजलंच नाही. तर ते सरच बघेल काय करणार आहे तर, आणि बघू कसा जातो तो पेपर. तर आणि आता आम्ही जात आहे एक्झामच्या तिथे, म्हणजे जिथे सर येऊन ऑलरेडी बसले पण आम्हाला माहीतच नव्हतं. तर एक्झाम झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट भेटू. तर माझा प्रोग्राम बघा असा रन झाला होता. तर माझं तर सगळं काही डन झालं. आता चला जाऊ घरी. आज कोणती सॅटर्डे आहे. डुगूच्या स्कूलला पण सुट्टी आहे आज. सॅटर्डे सांग पहिले फोन. सॅटर्डे सगळं बंद आहे. त्यानंतर ना मी डायरेक्ट घरी आली. बसने आली. मी बसमध्ये खूप गर्दी होती म्हणून काहीच शूट नाही केलं. बसायला जागा भेटली तेच खूप. त्याच्यात मोबाईल नाही काढता आला मला. तर बघू आता काय सुरू आहे त्यांचं, बघू आता आपण. फोन ठेवल्याबरोबर बस आली. आताच जेवली. कोण स्वयंपाक नाही केला? जेवली नाही ते. मग हे खाऊन आणलं. आता ऐकाटच पाच जाशील का? झोपली नाही का तू? लाल कशी होती त्या सोप्यावर. त्याच्यानंतर आम्ही मस्ती करत येते. मी जेवण आधी केलं. डुगूला म्हटलं जेवण करते, जेवण नाही केलं. ती मी जेव्हा शेव खायला बसली तरी शेव खायसाठी आली. तर आम्ही मस्ती करत येते शेव वगैरे खाल्लं बघा.
जा पाणी पे. त्याच्यानंतर सायंकाळी 6 वाजता मी दिवे वगैरे लावून झाल्यानंतर ना अभ्यासाला बसली. तर मला ना थोडासा खोकला वगैरे होत आहे. मी इथे पहिले चॉकलेट खाते, त्याच्यानंतर मी आता औषध पिणार आहे. तर औषध वगैरे पिऊन झाल्यानंतर ना मी डबल चॉकलेटचा एक बाईट खाल्ला, कारण ती टेस्ट राहिली पाहिजे तोंडात म्हणून. आणि औषध खाल्ल्यानंतर कोणी काही खात नाही, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि मी इथे स्ट्रॉबेरी पण खाल्ली आणि लाया पण खाल्ल्या. तेच होत्या. आता मी अभ्यास करते, माझं थोडंसं रायटिंग वर्क राहिलं ते करते. आणि उद्याचं सुट्टी आहे, तर परवाच्या वायवाची पण प्रॅक्टिस करून घेऊ आणि भेटू आपण नंतर. बाय. मी जास्त वेळ आज अभ्यास नाही केला, 1-1.5 तास अभ्यास केला असेल. त्याच्यानंतर अभ्यास वगैरे झाल्यानंतर ना आता मावशीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे. काकाजी पण आले आहे ड्युटीवरनं. आणि डुगूला तर सुट्टी असल्यामुळे डुगीने काही अभ्यासच नाही केला. तर चला आता जेवण वगैरे करू आणि बघू आज काय काय केलं आहे तर मावशीने, कारण ती काहीतरी करत होती आज. बघू. तर मावशीने आज इथे बिट्ट्या केल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल, जे खूप दिवसापासून माझे ब्लॉग बघत आहे त्यांना माहिती असेल की आमची इथे किती दाखवत आहे. महिन्याच्या महिने सुरूच असते. तर आता मस्त आम्ही जेवण करतो आणि भेटू आपण जेवण झाल्यानंतर. फायनली आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. मी आता स्वेटर घातलं होतं, आता अजून काळ काढलं, कारण मला स्वेटर घालून झोपण्यात, म्हणून मी स्वेटर काढून जाते. ते आता आम्ही झोपू. आज थोडंसं जास्तच लवकर झोपत आहे, बट असं नाही आहे. आम्ही पिक्चर पाहत आहे, तर जेवताना पण पिक्चर पाहतो आणि आता पण पिक्चर बघत आहे. तर आम्ही आजकाल भूताचे बघत होतो, बट आता भूताचे थोडेसे बंद आहे. आता नॉर्मल पिक्चर सुरू आहे बघणं. तर इथे मी 0 लाईट वगैरे लावत होती, तर एकदम नॉर्मल पिक्चर बघणं सुरू आहे बघा, मराठी पिक्चर. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.